नमस्कार मित्रांनो, मी बबन खर्चे स्वागत करतो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक इन्स्पिरेशनल स्टोरी घेऊन आलो आहे. आज आपल्यासोबत एक माझे पुराणे असिस्टंट पॉईंट्समन होते. त्यांचं रिसेंटली CCTCमध्ये प्रमोशन झालं. त्यांनी डिपार्टमेंटल एक्झाम लिहिली होती. आज आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत की ग्रुप डी पदापासून किंवा पॉईंट्समन पदापासून आपण रेल्वेमध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट एक्झाम देऊ शकतो किंवा आपलं प्रमोशन कशा प्रकारे असू शकतं. तर हे आहेत सुमित कानेकर. हे माझ्यासोबत पॉईंट्समन म्हणून सुरुवातीला काम करत होते आणि आता आमचं सौभाग्य की आज ते माझ्याबरोबर ग्रुप सी मध्ये येऊन आज CCTC पदावर या कार्यरत आहेत. तर आपण जाणून घेऊ यांच्याकडून यांचा ग्रुप डी ते ग्रुप सीचा सफर. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुमित आहे आणि मी ग्रुप डीमध्ये 2019ला जॉईन झालो. 2 वर्षामध्ये माझे प्रमोशन ॲज असिस्टंट पॉईंट्समॅनपासून पॉईंट्समॅनवर झालेलं आहे. आता रिसेंटली मी डिपार्टमेंटल एक्झाम दिली होती. त्यानंतर माझ्या सिलेक्शन आता सध्या CCTCमध्ये झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगू इच्छितो की ग्रुप डीमध्ये भरपूर असे पोस्ट आहेत आणि त्यामध्ये भरपूर असं प्रमोशन तुम्हाला घेता येईल. कधी मास्टरमध्ये, कधी CCTCमध्ये, कधी गार्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल, रेल्वेमध्ये ग्रुप डी हा तुमच्यासाठी फक्त शेवटचा पर्याय नाही आहे. ग्रुप डी हा रेल्वेमध्ये एक येण्याचा जिना आहे आणि या जिन्याची पहिली पायरी ही ग्रुप डी आहे. जर तुम्ही या पहिल्या पायरीवर पाय दिला तर तुम्ही डेफिनेटली याच्यातल्या टॉप टू टॉप पोस्टला तुम्ही सहज जाऊ शकता. तर मित्रांनो, असा कोणताही विचार करू नका की आपण ग्रुप डीमध्ये कनिष्ठ पदावर कार्यरत राहू. आपण जर चांगला एफर्ट्स घेतला आणि चांगल्या प्रकारे जर नोकरी केली आणि काही गोष्टी नॉलेज अक्वायर करत राहिलो तर आपण निश्चितच पुढे जाऊ शकतो. याचं उदाहरण आपल्याकडे सुमित आहे. तर मित्रांनो, तुम्ही बेदिक्कतपणे न टेन्शन घेता ग्रुप डीच्या एक्झामची चांगली तयारी करा, सिलेक्शन मिळवा आणि निश्चितच भविष्यामध्ये तुम्ही ग्रुप डी ते ग्रुप सी आणि ग्रुप सी ते ग्रुप बी म्हणजे ऑफिसरपर्यंतही तुम्ही सहज जाऊ शकता. तर मित्रांनो, अशाच काही गोष्टीसाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.